या राज्याला मोठ्या प्रमाणावर जे काही आर्थिक ताकद वाढत जाते तशी देखील आपल्याला मी सांगतो की आपल्या उद्योग व्यापार वाढीत झाल्यानंतर फक्त आम्ही तुम्हाला 1,500 दिले तेवढ्यावर थांबणार नाही। विरोधकांना वाटलं 1,500 रुपये पण घोषणा केली पण पैसे काय खात्यात जमा होणार नाहीत। पण पैसे जसे जमा होऊ लागले तसे त्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडत गेले। बुरी नजर वाले तेरा मुंह काला अशा प्रकारची त्यांची अवस्था झाली। पण माझ्या बहिणीने तुम्हाला मी सांगतो मी स्वतः तुमचा भाऊ आहे, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत आहेत, इथं आदित्य आहे, आपले उदय सामंत आहे, हे सगळे लोक आपले भाऊ आहे। आणि म्हणून जता 1,500 रुपयाची योजना सुरू झालेली आहे पण परिस्थिती बदलली तर 1.5चे 2 होतील, 2चे 2.25 होतील, 2चे 2.5 होतील, 2.5चे 3 होतील। 3 पेक्षा जास्ती देण्याची दानत तुमच्या या भावांची आहे। त्यामुळे ही योजना कायम स्वरूपी राहील। या योजनेचा आर्थिक वर्षाचा पूर्ण पैशाची तरतूद 33,000 कोटीची तरतूद आपण केलेली आहे। त्यामुळे विरोधकांनी किती आकांतांडव केलं तरी सुद्धा हा तुमचा भाऊ हा माहेरचा आहेरही वाढवत जाणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून फक्त या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाही तर आपला स्टार्टअप आहे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे, आपले महिला बचत गट आहेत, अनेक योजना आहेत। या योजनांच्या माध्यमातून माझ्या या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे। लखपती होणार याचे संकेत आज मिळालेले आहेत। आणि म्हणून आमची योजना अतिशय शुद्ध मनाने आम्ही केलेली आहे। आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही। ही लेना बँक नाही, हे देना बँक आहे। आणि म्हणून आपल्याला माहित आहे की आम्ही जे शब्द देतो ते शब्द पाळतो, जे होणार नाही ते आम्ही बोलणार नाही, पण जे होणार आहे, जे आम्ही करू शकतो तेच आम्ही बोलणार आहोत। आणि म्हणून ही योजना इतकी पॉप्युलर झाली। मगाशी मी आपल्या मंत्री महोदयांशी बोलत होतो की या योजनेमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सगळे लोक, CRP असेल, महिला बचत गट आहेत, हे सगळे कामाला लागले। आमचे सर्व अधिकारी कामाला लागलेत, जिल्हाधिकारी आहेत, प्रांत आहे, तहसीलदार आहे, BDO आहे, CO आहे, हे सगळे काम करतात। आणि प्रचंड असा प्रतिसाद या योजनेला मिळालेला आहे। आणि म्हणून काही दिवसापासून तुमचे सावत्र भाऊ त्यांना पोटदुखी झाली आहे, त्यांना मळमळ जळजळ झालेली आहे, खोटे नोटे आरोप करतायत, कोरडा घालतायत। आणि या योजनेसाठी बंद व्हावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेले, कोर्टाने फटकारलं यांना, कोर्टाने माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि योजना ही आपण राबवू लागलो। पण अशा घाणेरड्या राजकारणाची पातळी तुम्ही किती खाली जाल? काय म्हणाले, माझ्या ये पैसे काय भीक देताय का, हे पैसे लाच देताय का, या पैशाने तुम्ही महिलांना विकत घेताय का? काय बोलणार? तुम्हाला बोलायला तरी थोडी लाज शरम वाटली पाहिजे, थोडं आत्मचिंतन करा। या माझ्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो किती खालच्या थरावर जायचं, माझ्या बहिणींना वाटेल ते बोलायचं। माझ्या बहिणींना मला एक सवाल आहे, तुम्ही हे सहन करणार? तुम्ही हे सहन करणार? नाही करणार ना? मग ज्यांनी खोडा घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवणार ना? दाखवणार तर हात वर करा। आणि म्हणून मी सांगतो, सांगायचं तात्पर्य एवढंच
हे विरोधात होते, आता बोर्ड लावू लागले, मुख्यमंत्री माझी लाडकी आहे बाबा, तुझं तिकडे इकडे काढ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध केला, मग इकडे बोर्ड लावतायत. मला आता शेखर निकमने एक फोटो दाखवला, बोले त्या फोटोवर महाविकास आघाडीचे उभाटाचे फोटो आहेत. बोले ही योजना आम्हीच करतोय. बोर्ड लावतायत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पण फोटो मुख्यमंत्र्याचा नाही टाकत, तिथं आपला फोटो टाकतायत. म्हणजे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे याचं श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेणारा हे विरोधी पक्ष आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्हाला कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मागे खंबीर तुमचे भाऊ उभे आहेत. ही योजना किती विरोधकांनी किती प्रयत्न केले तरी सुद्धा बंद होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला कालचा एक प्रकार सांगतो. बदलापूरचा प्रकार आपण टीव्हीवर पाहिला असेल. मला सांगा, 8 तास 9 तास रेल्वे रोखून धरली, रेल्वे बंद पाडली. एक चिमुकली मुलगी होती, तिचा तो काय म्हणजे गैरप्रकार झाला. झालेली घटना अतिशय दुःखद आहे, झालेली घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे मुलीबाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्यांचे आणि या महाराष्ट्रामध्ये मुली बाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या पाप्यांचे हात कलम करण्याचा इतिहास आहे, हात छाटून टाकण्याचा इतिहास आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. हे मी मुख्यमंत्री म्हणून कालच सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेतोय आणि त्यांच्या काळात अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळायची हे देखील आपण त्यांच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून असा महाराष्ट्र आहे हा महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी काल सांगितलं की त्या नराधमाला अटक करा. त्याला अटक केली होती, त्याच्यावर असे कलम लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यामध्ये फास्ट ट्रॅकवर घ्या सांगितलं, त्याला विशेष सरकारी वकील नेमा. आम्ही त्याच्यासाठी SIT नेमलेली आहे आणि संस्था चालकांनी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे. असे लोक, मुलींना हँडल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता, तिथं देखील महिला मुलीच पाहिजेत. आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील नियम पाळले पाहिजे त्यांची देखील चौकशी करण्याची सूचना मी दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या. एवढं सगळं झाल्यानंतर मग आणखी काय पाहिजे, आणखी काय पाहिजे? आणखी एकच त्यांना तिथं राजकारण करायचं होतं. त्यांना सांगितलं आम्ही. गिरीश महाजन गेले तिथे, गिरीश महाजन गेले तिथे, आपले शालेय शिक्षण मंत्री गेले. या सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मी फोनवर स्वतः संवाद साधला, परंतु त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं होतं. चिमुकली, एक 4 वर्षाची चिमुकलीचं राजकारण, तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं आहे. आज मीडियामध्ये काही लोक बाईट देत आहेत, काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. अरे माझं तुम्हाला सांगणं आहे की त्या लहान मुलीच्या जीवाशी, तिच्या जीवनाशी, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. तिचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करू नका. हे सरकार पूर्णपणे
त्या आरोपीला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही काय करताय? कसे आंदोलन होत आहेत? एक बॅच गेली की दुसरी बॅच येते, दुसरी गेली की तिसरी बॅच येते. कसे आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात, बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जातात. काय तुमची पोटदुखी? अरे पोटदुखी तुम्ही एवढी पोटदुखी ठीक आहे, तुम्ही राजकारण करायला वेगळे प्लॅटफॉर्म आहे, वेगळे विषय आहेत, पण एका चिमुरडीच्या या चिमुरडीच्या जीवावर, तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय. खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे, हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की मग लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे. मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं. स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. हे आमचं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही कुणाला काय झालं, मागे किती गुन्हे झाले याच्यावर जाणार नाही. परंतु माझी एकच विनंती आहे, ज्या विरोधी पक्षामध्ये महिला भगिनी पण आहेत, त्यांनी देखील एका चिमुरडीचं राजकारण त्यांचे मालक, त्यांचे प्रमुख सगळे करत असतील. परंतु माझी बहिणींना विनंती आहे की अशा या चिमुरडीचं राजकारण करू नका. तिच्या आई वडिलांची मानसिकता बघा, काय मानसिकतेतून त्यांचा काय जीव चाललाय. आणि म्हणून याबद्दल, या केसबद्दल जेवढं काय करता येईल तेवढं हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि असे नराधम जे कोणी असतील त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही बाळासाहेब आनंदीगे साहेबांचे वारसा पुढे नेणारे आहोत. आणि म्हणून या महाराष्ट्रात माझ्या मुली बाळींकडे डोळे उभारून आपण बघू देखील नका, डोळे वटारून बघू नका आणि त्यांच्यावर वाईट नजरेतून बघू नका. अत्याचार तर दूर राहिला, पण या ठिकाणी मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, नाही, नाही. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, तुम्ही या राज्यामध्ये आज आमच्या सगळ्या भगिनी आहात. राजमाता जिजाऊंनी या महाराष्ट्राला शिकवण दिली. सावित्रीबाई फुले असतील, झाशीची राणी असतील, किती महिला वीर शूर, हा इतिहास आपला आहे. आणि ही महिला आमची रणरागिणी आहे. आणि मग हिच्या वाटेला कोणी जाल तर तुमचं जळून भस्म व्हाल. आणि म्हणून मी आजच सांगतो की याचं राजकारण कोणी करू नये. ह्या माझ्या महिला भगिनी, या राजकारण करणाऱ्यांना आणि या महाराष्ट्रातली जनता अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना माफ करणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय झाली, एवढी लोकप्रिय झाली की सगळे त्याच्यामध्ये येऊ लागले, अर्ज भरू लागले. इथं माझ्या मुस्लिम भगिनी आहेत, माझ्या मराठी भगिनी आहेत, सगळ्या जातीपातीचे लोक यामध्ये अर्ज भरू लागले. एक समाधानाची बाब. या राज्यात एक आनंदोत्सव आहे. रक्षाबंधनाचा कार्यक्रम फक्त काल परवाच नाही झाला, तर तो अखंडपणे गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. पुढचा आठवडा 15वाडा हे चालू राहणार. आणि म्हणून तुम्हाला जी ओवाळणी दिलेली आहे फक्त 1 दिवसाची नाही, ही कायमची ओवाळणी. आणि हा कायमचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार. आणि म्हणून मी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत साजरा केला. आणि काही बहिणी मला म्हणाल्या समोरून 1,500 रुपयाचं, मी म्हणालो 3,000चं काय करणार. काही लोक म्हणाले आम्ही कपडे घेऊ,
पहिले म्हणाले मी माझ्यासाठी हक्काची साडी घेणार, माझ्या मुलांना कपडे घेणार, माझ्या सासू सासऱ्यांना कपडे घेणार. काही लोक म्हणाले औषधाला आम्हाला उपयोगी पडतील. काही महिला माझ्या म्हणाल्या साहेब हे 1,500 हे 3,000 आम्हाला 3 लाखासारखे आहेत. 3 लाखासारखे. समाधान वाटलं. एक बहीण म्हणाली 1,500 मी स्वातंत्र्य विकत घेणार. मी म्हणालो स्वातंत्र्य विकत घेणार म्हणजे काय घेणार? तर ती म्हणाली हे पैसे कुटुंबासाठीच खर्च करणार, पण कसे करायचे खर्च याचं स्वातंत्र्य आता मला आहे, कारण माझ्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. हा देखील एक कधी माहेरला जायचं आपल्याला हात पसरायची वेळ आता येणार नाही. कुठं बाहेर जायचंय आपल्याला मागण्याची आता वेळ येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने 1,500 मध्ये 3,000 मध्ये माझ्या बहिणींना स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास विकत घेता येतो, याचा आत्मविश्वास आणि साक्षात्कार झालाय हे विशेष आहे. आणि म्हणूनच या योजनेबद्दल जेवढं लोक बोलतायत, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भरभरून बोलतायत, योजनेचं कौतुक करतायत. आणि म्हणूनच मी विरोधकांना देखील सांगतो, माझ्या बहिणींच्या प्रतिक्रिया कान डोळे उघडे ठेवून पाहावं आणि ऐकावं, आणि या गर्दीकडे पाहावं, आणि मग आपलं तोंड उघडावं. खरं तर तुमची तोंड पहिलीच बंद झालेली आहेत. ज्या दिवशी पहिल्या खात्यात जमा पैसे झाले तेव्हा चेहरे पडले. आता याला बदनाम करायला काय करायचं, याला काउंटर नरेटिव्ह कसं पास ठेवायचं. जसं लोकसभेमध्ये त्यांनी खोटं नरेटिव्ह पसरवलं, पण आता ते शक्य नाही, कारण माझ्या बहिणी हुशार आहेत, माझ्या बहिणी सुज्ञ आहेत. त्यांना कळतंय की कोण भाऊ सक्का आहे, कोण माझा विचार प्रामाणिकपणे करणार आहे, आणि कोण कपटी सावत्र भाऊ आहे. या माझ्या बहिणींना सगळं उमजतंय, समजतंय. आनंदाचा शिदा तुमच्याकडे येतो, आनंदाचा शिदा दिवाळीला गणपतीला काय रवा मैदा साखर डाळ तांदूळ काहीतरी असतं त्याच्यामध्ये, तो पण मिळू नये म्हणून कोर्टामध्ये गेले. कुठं जाणार? कोर्टामध्ये जाईन आनंदाचा शिदा बंद करा म्हणून. अरे कुठं फेडणार आहे पाप? या माझ्या सर्वसामान्य भगिनींच्या पोराच्या मुलांच्या तोंडचा घास चिरावण्याचं काम तुम्ही करताय. तुम्ही हे पाप करताय, आणि म्हणून तुमचा पापाचा घडा भरत चाललाय. तुम्ही जेवढी पाप कराल तेवढा हा पापाचा घडा भरेल. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, योग्य वेळी योग्य उत्तर माझ्या या बहिणी दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून मी देखील आपल्याला सांगतो की आम्ही सगळे भाऊ तुमच्या सोबत आहोत. आणि ही योजना जी आहे ही योजना कायमस्वरूपी आपली चालू राहणार आहे. आणि म्हणून या